नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। महाराष्ट्र में आज की जन्म अष्टमी के शुभ अवसर पर जगह जगह दही हंडी कार्यक्रम किया जा रहा है। वहीं वसई विरार शहर महानगर पालिका क्षेत्र अंतर्गत मनवेलपाड़ा में युवा आमदार दही हंडी कार्यक्रम के आयोजक श्री कृष्ण जन्मोत्सव मंडल के द्वारा प्रशांत राउत जी बड़ी धूमधाम के साथ कार्यक्रम का देखभाल किया जा रहा है। उनके कार्यकर्ताओं के द्वारा मराठी स्कूल के सामने फूलपाड़ा मित्र मंडल की तरफ से दही हंडी का आयोजन किया गया। फूलपाड़ा रामचंद्र नगर में कृष्ण जन्म अष्टमी दही हंडी कार्यक्रम किया गया, जिसमें विरार पुलिस निरीक्षक विजय पवार, आमदार श्री हितेन ठाकुर, आमदार सितेश ठाकुर, पंकज ठाकुर, निशाद चोरगे, धनंजय झा, बालू मेंढरे, बसंत तिवारी, युवा ब्रिगेड रामचंद्र नगर, ऐसे तमाम पदाधिकारी कार्यकर्ता गण उपस्थित रहे। जय श्री राम ग्रुप सेवा संस्था से राम ज्ञान यादव, वीरेंद्र कश्यप, राम किशोर यादव आदि गणमान्य और तमाम जगहों पर स्थानों पर जो दही हंडी कार्यक्रम किया गया, आप देख सकते हैं वीडियो में फुलवारी समाचारों का खास खबर में। हॅलो, स्टेजवरती कुणी गर्दी करायची नाहीये। पंकज ठाकूर आपण स्टेजवरती यायचंय। स्टेजवरती येऊन आपण यांना सन्मानित करायचंय गोविंदाला। आपण आता सन्मान घेत आहोत छोटासा। आमच्या मंडळाचे खजिनदार श्री प्रकाशदादा भोसले यांना मी विनंती करतो की हितेंद्र ठाकूर अप्पा यांना आपण सन्मानित करायचंय, शॉल श्रीफळ नारळ देऊन सन्मानित करायचंय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती करतो। तसेच पंकजदादा ठाकूर यांना सन्मानित करतील रिलायन्स एंटरप्राइजेसचे आमचे रुपेशदादा जाधव यांना मी विनंती करतो पंकजदादा ठाकूर यांना सन्मानित करायचंय। वेळात वेळ काढून इथे आलात तर आम्हाला 2 मिनिटं फक्त मार्गदर्शन करायचंय। 2 मिनिटं फक्त आपण हे दिले त्याबद्दल रामचंद्र सांस्कृतिक मित्रमंडळ साहित्य ग्रुपच्या वतीने आपलं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। आज आमच्या बहुजन विकास आघाडीतर्फे फुलपाड़ा मित्र मंडळ आयोजित दहीहंडी ही साजरी केली जाते। तरी आम्हाला वारंवार फुलवारी समाजातर्फे रमेश पटेल हे चांगल्या मना पद्धतीनं सहकार्य करतात मंडळाला, तरी मी त्यांच्या मनापासून त्यांचं मी स्वागत करतो। असंही तुम्ही यावर्षी केलं तसंही पुढल्या वर्षी आम्हाला चांगलं सहकार्य करा हीच मी म्हणून विनंती करतो। आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासूनची मेहनत घेतलेली आहे की संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असं सकाळी उठून सहकार्य केलं तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत करा की आपल्याला महिलांच्या हाताने आपल्याला अंडी फोडायची आहे, म्हणून आपण ती महिलांची वाट बघतो। आपल्या पण
60 अंड्यांचं आपले बक्षीस आपण दिलेली आहे. तरी आतापर्यंत तुम्ही अजून येणार आहे तरी आपण त्यांचं बक्षीस समारंभ करणारच आहे. कुणाला नाराज केलं नाही. आमच्याकडे तुमचे 70 गोल्ड आहे आणि ते 70 पटीत केलेले आहे त्यांना आणि त्यांचा सन्मानित केलं जाणार आहे. ही मंडळाच्या निमित्ताने घेतो आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमच्या मायबापांनी तुम्ही सहकार्य केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. हमारे बीच फुलवारी समाचारों के पत्रकार संपादक आदरणीय श्री रमेश काका जी पधारे हुए हैं. जय श्री राम सेवा संस्था उनका हार्दिक स्वागत एवं अभिनंदन करता है.